तर आपण आज काय विषय नाही आहे, पण एकदम आम्ही अडाजण चाललो आहे आणि अडाजण एक रेस्टॉरंटसाठी रविराजला स्पॉन्सर ॲडव्हर्टाइजमेंटसाठी बोलवलेलं आहे. ते त्यासाठी जाणार आहोत. मी रविराज आणि गणेश, जय खानदेश आणि दिनेश. गणेशमध्ये दिनेश बी आहे. तर आम्ही आज चाललो आहोत. लेट करताय. हेच एक प्रॉब्लेम आहे की या युवा तरुण पोरांना मी नेहमी सांगतो की वेळेचं भान ठेवणं, वेळेवरच आपण निघलं पाहिजे, आलं पाहिजे, गेलं पाहिजे. अर्धा तास लेट आहे या मेकअप आणि ते खरंच. तर आम्ही आता निघत आहोत या ठिकाणी आणि बघा व्यंजन कसे कसे आहेत, कारण त्यांनी समोरून मेसेज दिला आहे. खेकडी आहे, चिकन आहे, मच्छी आहे, सुकं रस्सं, खूप जास्त काय आहे. तर बघू आपण व्हिडिओ बघा. आम्हाला उशीर होत आहे, 5:30ला बोलवलेलं, पण आम्ही जवळपास 5:30 इथूनच निघत आहोत. तर चला भेटूया, कंटिन्यू राहूया आणि त्याचं पुढं जाऊत आपण. तर बघू आता रविराजचं जे कॉन्सेप्ट होता बघू आतमध्ये जाऊन काय आहे. तर आपण त्या ठिकाणी आलोच आहोत. तर म्हटलं चला मेनू बघू आपण. मेनू कार्ड की चिकन मटनचे जे लवर्स आहेत ना, खरं त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. मित्रपरिवारसोबत कुठं जायचं आहे, वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण टेस्ट करणाऱ्या व्यक्तींसाठी आणि महाराष्ट्र बॉम्बेचा तडका नाव पण बेस्ट आहे, छान दिलं आहे. मुंबईचा तडका गुजरात, ते पण सुरतमध्ये. गाइडेंस कर. डिशेस सर्व झालेले आहेत आणि आपण टेस्ट करणार आहोतच. तर डिशेस डिलिशियस दिसत आहेत आणि खरंच टेस्ट करून आपण बघणार आहोत कसे काय या ठिकाणी या हॉटेलाचा टेस्ट आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू राहू दे आणि बघा कसं आहे भाऊ. एक नंबर. खाऊ. तांदळाची रोटी, अच्छा भाकरी म्हणू आपण त्याला. भाकरी, मटणाचा रस्सा, तांबडा रस्सा. खरंच खूप छान आहे. बाप रे, जर तुम्ही खरंच स्पायसी लवर आहात तर तुम्ही 100% इथं येऊन खुश व्हाल. खरंच खूप जबरदस्त टेस्ट आहे. बॉम्बेचा तडका, मराठी नॉनव्हेज सी फूड आहेत. चिकन मटन जे काही खायचं आहे त्या या 40पेक्षा जास्त व्हरायटी या ठिकाणी तुम्हाला खाव्यास मिळतील. प्रत्येक डिशचा स्वाद हा वेगवेगळा होता. म्हणजे नॉर्मली काही ठिकाणी होतं की एकच प्रकारची ग्रेव्ही वेगवेगळ्या डिशमध्ये वापरली जाते, पण स्पेशल या ठिकाणी तुम्ही जी पण डिश खाल ती तुम्हाला वेगळा स्वाद देऊन जाईल. आणि खरंच मटण एकदम झणझणीत होतं, चिकन एकदम झणझणीत. खरंच खूप मजा आली खाऊन. इकडेच नक्कीच या, भेट द्या बॉम्बेच्या तडाख्याला. तर पुन्हा आपण नंतर नवीन विषयावर भेटू. रजा द्या. बाय.